गृह खातं शिवसेनेलाच मिळावं, आज बैठक झाल्यास मुद्दा मांडणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, गुलाबराव पाटील यांच्याकडून इच्छा व्यक्त. तर माझ्या मंत्रिपदासंदर्भात शिंदेच निर्णय घेतील, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये परतणार. प्रकृती बिघडल्यानं शिंदेंवरती साताऱ्याच्या दरेगावी उपचार सुरू होते. मुंबईला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंकडून जननी मातेचं दर्शन. यावेळी शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यांनीही घेतलं दर्शन. शपथग्रहण समारोहासाठी प्रदेश भाजपचा पदाधिकाऱ्यांना सूचना. सुमारे 15,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोहळ्यामध्ये यावं. जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावं निश्चित करण्याच्या दिल्या सूचना. ईव्हीएम निकालावरती जनता विश्वास ठेवायला तयार नसल्याचा सामनामधून दावा. ईव्हीएम हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप असल्याचाही आरोप. विकसित देशांमध्ये ईव्हीएम वापरत नसल्याचाही रोखठोकमधून दाखला. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 16.5 रुपयांची वाढ. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्यानं भाज्यांची आवक घटली. परिणामी भाज्यांचे दर कडाडले. सर्वच भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ. नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 1,40,00,000 लोकांचा विमान प्रवास. तर 18 नोव्हेंबरला 5,05,000 लोकांनी विमान प्रवास करत एका दिवसातील प्रवासी संख्येचा नवा विक्रमी टप्पा गाठला. नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मुंबई विशेष अधिवेशन होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवरती निर्णय होण्याची शक्यता. तर प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिलं अधिवेशन कमी दिवसांचं असणार. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये झळकले पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे बॅनर. मतदारांच्या मनातील आमदार अशा आशयाची बॅनरबाजी. नाना पटोलेंकडून अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव. ईव्हीएम संदर्भातील मतांसंदर्भात यवतमाळमधील 3 विधानसभा क्षेत्रातून आक्षेपावरती 45 दिवसांनंतर होणार पडताळणी. गोंदियामध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळे ऍक्शन मोडवर. पडोळेंनी एसटी बसेसची पाहणी करत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या केल्या सूचना. गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणामध्ये चालकावरती निलंबनाची कारवाई. सडक अर्जुनी रोडवरती असलेल्या अपघातामध्ये 11 प्रवाशांचा झालाय मृत्यू. भंडाऱ्यामध्ये कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर दुचाकीस्वार गंभीर जखमी. ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या वणीमध्ये घरात घुसून युवकावरती हल्ला. युवक गंभीर जखमी. या प्रकरणामध्ये दोघे पोलिसांच्या ताब्यात. नागपूर विद्यापीठ रोडवरती राडा. 2 गटात वाद. जीव वाचवण्यासाठी रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये लपलेल्या तरुणावरती हल्ला. सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद. बुलढाण्यामध्ये टिपू सुलतान जयंती मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा. धाड गावात दोन्ही गटांकडून दगडफेक. 33 जणांवरती गुन्हे दाखल. 18 जणांना अटक. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये. पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल 2025चं उद्दिष्ट. मुंबईमध्ये म्हाडाची दुकानं खरेदी करण्याची नवी संधी. व्यावसायिक गाड्यांच्या विक्रीसाठी लवकरच निघणार म्हाडाची जाहिरात. मुलुंड, पवई, चारकोपमधील आदी गाड्यांचा यामध्ये समावेश. मुंबईमधल्या हवेच्या गुणवत्ता खालवत असल्यानं महानगर क्षेत्रामध्ये नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसंच सुरू असलेल्या प्लांट्सना गेटवर धूळ प्रतिबंधक पडदे लावणं बंधनकारक असणार. मुंबईमध्ये गारठा वाढल्यानं विजेच्या मागणीमध्ये घट. दैनंदिन मागणी 3000 मेगावॅटवरून 2500 मेगावॉटपर्यंत घटली. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं फलाट तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरती बंदी.
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी 2 ते 9 डिसेंबरपर्यंत बंदी. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा. 3 ते 17 डिसेंबर मुंबई उधनाच्या दरम्यान विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार. पॉर्नोग्राफी केस प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स. उद्योगपती राज कुंद्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठलाही ईडीचं समन्स. खारघरमध्ये शिंदे गटाच्या शहर प्रमुखासह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण. क्षुल्लक कारणावरून सीआयएसएफच्या 10 ते 15 जवानांनी मारहाण केल्याची माहिती. भिवंडीमधल्या पोगाव परिसरातील एका झोपडीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग. झोपडीमध्ये कोण राहत नसल्यानं जीवितहानी टळली. युगेंद्र पवार यांचा मतमोजणीवरती आक्षेप. बारामतीमधील पराभवानंतर युगेंद्र पवार यांचा मतपडताळणीसाठी अर्ज. अजित पवार यांनी केला युगेंद्र पवार यांचा पराभव. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार महेश कोठे यांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं शुल्कही भरलं. पंढरपूरच्या मार्कडवाडी ग्रामस्थांनी केलेली फेरमतदानाची मागणी बेकायदेशीर. प्रशासनानं मागणी फेटाळली. माळशिरसच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजय पांगारकर यांची माहिती. मिरज तालुक्यामधील मालगावमध्ये नागरिकांवरती पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला. उरुसाच्या निमित्तानं गावामध्ये आलेल्या भाविकांसह 20 ते 25 नागरिकांवरती हल्ला. नाशिक जिल्ह्यामध्ये सुहास गांधेंचा भावी पालकमंत्री अशा आशयाचा बॅनर. नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ ही आग्रही. नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळांना संधी द्यावी यासाठी युवक राष्ट्रवादी महादेव मंदिरामध्ये उद्या करणार अभिषेक. भाजप आणि शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादीचाही नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा. नाशिकच्या सीबीएस ते म्हाडा वसाहत दरम्यान सिटी लिंक सेवा सुरू होणार. सिटी लिंक प्रशासनाचा निर्णय. नाशिक जिल्ह्यामध्ये वाढत्या थंडीचा द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता. उशिराने झालेली छाटणी आणि वाढत्या थंडीनं द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणी. नाशिकच्या गुंजाळ नगर भागामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावरती पोलिसांचा छापा. 136 गॅस सिलेंडर, वजन काटा असा 11,15,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरातील विविध भागातून चोरी गेलेले मोबाईल नाशिक पोलिसांनी मूळ मालकांना केले परत. 20 लाख किमतीचे 130 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश. नाशिकच्या कोटम गावात सरी वरंबा पद्धतीनं शेतकऱ्यांकडून कांद्याची लागवड. आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यानं 30% अधिक कांदा उत्पादन मिळणार. शेतकरी रवींद्र आदमाने यांना विश्वास. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1500 ते 2000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं आर्थिक मदतीची कांदा उत्पादकांची मागणी. तुळजाभवानी देवीच्या चरणी परभणीमधील भाविकाकडून 11 तोळे सोन्याची मोहनमाळ दान. जयश्री देशमुख या भाविकाचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार. लातूरमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात पाहुण्यासारखं येऊन चोराचा 30 तोळ्यांवरती डल्ला. मंगळ कार्यालयामधून सोन्याची बॅग घेऊन चोर फरार. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. सिडकोच्या नांदेडच्या सिडको भागातील एमआयडीसी मधील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला आग. 4 जण जखमी. रत्नागिरी नगर परिषद हद्दीमधील पुतळ्यांची 2 ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रेडिओग्राफी होणार. रेडिएशनमुळे त्रास होऊ नये यासाठी रहदारी बंद राहणार. गुहागर तालुक्यातल्या नरवण गावामध्ये नवलाई देवीची बगाड यात्रा संपन्न. देव दिवाळीच्या पूर्वसंध्येला उत्साहामध्ये पार पडला सोहळा. रायगडच्या माणगावमधील काळा नदीपात्रामध्ये महाकाय मगरीचं वास्तव्य. माणगावमध्ये मगरींच्या संख्येमध्ये गेल्या 10 वर्षात मोठी वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.